अरे अभी मराठी में बोल दिया भाई। मी सांगतो मैं बोलता हूँ। बोलिए क्या बात है। बस मोर्चा का अनाउंस। देखिए मोर्चा की अनाउंसमेंट अभी हो गई है और ये अनाउंसमेंट से पहले सभी नेताओं ने एक दूसरे के साथ बात की है। पवार साहब है, जयंत राव जी है, राज ठाकरे जी है, हर्षवर्धन सरकार साहब है और प्रकाश रेड्डी जी, कॉमरेड अजीत मावले, सबके साथ बातचीत होकर आज तारीख हमने तय की है। 1-2 दिन में हम वापस बैठेंगे और जो रूट है वो आवर टाइम हम आपको बताएंगे। लेकिन एक जरूर कि 1 नवंबर का मोर्चा जो है वो देश देखेगा कि लोकशाही की लोकतंत्र की रक्षा के लिए महाराष्ट्र किस तरह से लड़ रहा है। 1 तारीख को हमको पूरे देश को दिखाना है। धन्यवाद। मुझे लगता है अब ये काफी है। चलिए बघू ना आल्यावर दिल्ली क्या बोली आचारसंहिता लागायला मुंबई महापालिकेची निवडणूक घोषित करावी लागेल। साहेब दिल्लीत पण असा मोर्चा काढण्यात आला, त्याच्यानंतर काही कागदपत्र राहुल गांधींनाच मागण्यात आले। या मोर्चाचा खरंच उपयोग असा होईल का? तुम्ही म्हणताय की बघा, देशाचा आणि राज्याचा निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा, सध्याच्या केंद्र सरकारचा, भारतीय जनता पक्षाचा गुलाम, त्यांच्या टाचेखाली आहे। त्यांच्याकडनं फार अपेक्षा जरी करता येत नसल्या तरी सुद्धा विरोधी पक्षांना ज्यांच्यावर या देशाच्या लोकशाही रक्षणाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते त्यांना स्वस्थ बसता येत नाही। त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करायलाच पाहिजे आणि तो आम्ही करतोय। दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढा देत आहेत त्या पद्धतीनं राज्यामध्ये त्या राज्याचे प्रमुख पक्ष, विरोधी पक्ष त्यांनी हा लढा पुढे नेला पाहिजे आणि मला खात्री आहे या लढ्याला नक्की यश येईल। धन्यवाद। चलिए लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।